आणि त्याच्यामुळं जो मानसिक डिस्टर्बन्स असतो तो कधीही आपल्याला कुठल्याही क्षणी परत एकदा पिण्याकडे घेऊन जाऊ शकतो. आणि हा जर कायमचा आजार आहे तर मी एकदा घेतली की परत त्या सगळ्या त्याच रस्त्यावर माझं प्रवास परत एकदा सुरू होतो. ते होऊ नये आणि स्वतःला त्या रस्त्याला, कशाच्या रस्त्याला, व्यसनमुक्तीच्या रस्त्याला स्वतःला बांधून ठेवण्यासाठी मला फॉलोअप्स गरजेचे असतात. म्हणजे मला ते स्वतःला रिमाइंडर हवं असतं. म्हणजे जेव्हा आता तुम्ही हे 14 जण तुम्ही इथं आलात आज फॉलोअपला, काय फायदा आहे, कशासाठी आलात फॉलोअपला, काय यावंसं वाटलं तुम्हाला फॉलोअपला? हां, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की फॉलोअप हा रिमाइंडर आहे. हां, कशाचा रिमाइंडर आहे? तर मी जेव्हा इथं येतो त्यावेळेस मी म्हणतो मला इथं कशाला जायचं आहे बाबा, तर इथं येण्याचं जेव्हा मी स्वीकारतो त्यावेळेस त्या सोबतीनं मी हे स्वीकारतो की मी दारुडा आहे, मी व्यसनाच्या आहारी गेलो होतो. ही जी जागा आहे ती मला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मदत करणारी जागा आहे आणि मला तिथं अजूनही जायची गरज आहे. म्हणजेच मला हे पण मान्य असतं की मी अजून पूर्णपणे व्यसनाच्या विळख्यातून सुटले. ही जी जाणीव आहे, म्हणजे हा जो रिमाइंडर आहे स्वतःला दिलेला, हा खूप महत्त्वाचा असतो. आणि हा रिमाइंडर आपल्याला व्यसनापासून टप्प्याटप्प्यानं दूर व्हायला मदत करतो. म्हणून हा फॉलोअप गरजेचा आहे. जे फॉलोअप इज रिमाइंडर, अशा रिमाइंडर देणाऱ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी तयार कराव्या लागतात. आम्ही कालच हा मुद्दा डिस्कस करत होतो, तो आलाय प्रसंग तर आपण तो डिस्कस करून घेऊ. मी आत्ता त्याचे बेसिक्स तुम्हाला सांगून देतो आणि त्याच्याविषयी तुम्ही तुमच्या काउन्सिलरशी चर्चा करा आणि ते कसं हे करायचं हे लक्षात द्या. आम्ही काल हा म्हणजे मी ही नवीन कन्सेप्ट तो शिकलो, हां, तर तो आपण समजून घेऊ. झालेलं काय होतं की हा समजा किनारा आहे. काय आहे? किनारा आहे. दिसना गेलंय का? ओके. हे काय आहे? जहाज आहे. ठीक आहे. तर हे जहाज म्हणजे आपण आहेत असं समजू आपण. हे जहाज म्हणजे आपण आहेत आणि हे समुद्रातलं जहाज आहे. आणि आपलं जहाज ह्या समुद्रामध्ये, हा समुद्र कशाचा आहे? व्यसनाचा समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये भरकटलं होतं, वाहत गेलं होतं किनाऱ्यापासून. आणि आता जेव्हा तुम्ही इथं आलात तर तुम्हाला त्या जहाजाला पकडून किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आता तुम्ही इथं महिनाभर राहता, निर्णय घेता आपल्याला व्यसन सोडायचं आहे. म्हणजे तुम्ही ठरवता की आपल्याला आता व्यसनमुक्त राहायचं आहे. तर नॉर्मली जी कुठलीही मोठी जहाजं असतात ना, जी समुद्र किनाऱ्यावर येतात सेल करून आणि समुद्र किनाऱ्यावर त्यांना पार्क करतात, ठेवतात बाबा, तर ते तसंच मोकळं ठेवतात का? त्याला काय करतात? बांधतात. हां, त्याला जर बांधलं नाही तर काय होईल? ते परत वाहत जाईल. त्यामुळं अशी पद्धत आहे की समुद्र किनाऱ्यावर असे काही हे खांब रोवलेले असतात आणि ह्या खांबाला अशा दोऱ्या बांधून त्याला बांधून ठेवलं जातं. मग जेव्हा हे दोऱ्या बांधल्या जातात त्याला, त्यावेळेस ते तिथं किनाऱ्यावर थांबतं. आता ह्या ज्या दोऱ्या आहेत ह्या बांधलेल्या,
ह्याला जो इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला म्हणतात म्युरल लाईन्स ना, मुरिंग लाईन्स, सॉरी मुरिंग लाईन्स. ह्याला काय म्हणतात? मुरिंग लाईन्स असं म्हणतात. ह्या दोऱ्यांना मुरिंग लाईन्स असं म्हटलं जातं. आता ह्या ज्या मुरिंग लाईन्स आहेत, एखादं जहाज जेव्हा येतं तर त्याला जनरली, अगदीच छोटं जहाज असेल तर त्याला एक दोरी पुरते, पण जे मोठी जहाज असतात त्याला एक दोरी पुरत नाही, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशा 5-7 दोऱ्या बांधल्या जातात. तर ह्या म्युरिंग लाईन्स काय करतात? त्या जहाजाला त्या किनाऱ्याशी बांधून ठेवण्याचं आणि ते भरकटणार नाही याची काळजी घेण्याचं काम करतात. आणि ह्या ज्या म्युरिंग लाईन्स आहेत तर त्या जहाजावरचा एक कर्मचारी नियुक्त केलेला असतो रोजचा, की तो काय करत असतो माहिती आहे का? रोज संध्याकाळी तो चेक करतो की प्रत्येक दोरी व्यवस्थित बांधलेली आहे ना, आणि ते दोरी काही कमकुवत कुठं पडलेली नाही, कुजलेली नाही, हे तो सगळं तपासून बघत असतो. आणि हे तो काय करतो? रोजच्या रोज तपासून बघतो. त्याचं कारण असं की रात्रीतून ते एखादी दोरी तुटावी आणि ते निघून जावं असं होऊ नये. आणि समजा चुकून एखादी तुटलीच वगैरे तरी बाकीच्या तंदुरुस्त असतील तर तो भरकटणार नाही. पण तरी परत दुसऱ्या दिवशी ही तुटलेली असेल, समजा ही लाईन तुटली, दोरी तुटली आहे, हे लक्षात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर, तर तो काय करतो? ह्या 6 आहेत, जाऊ द्या, हे तुटली तर तुटली असं म्हणतो का? तो परत ह्याला बांधून टाकतो. समजा त्यानं जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवसानंतर त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं, काही दिवसानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं जर ह्या तुटायला लागल्या तर त्याला काय करावं लागतं? वेळेवर आपल्याला बांधून ठेवावं लागतं. आणि हे जर रोजच्या रोज तपासलं तर ते जहाज त्या किनाऱ्यावर राहण्याची शक्यता वाढते. तर आता असं इमॅजिन करा की हे जहाज म्हणजे तुम्ही आहात, आणि तुम्हाला असं पकडून आणलंय, किनाऱ्यावर केलंय, आणि आता इथं तुम्हाला बांधायचं आहे. मग आता हे बांधून ठेवणाऱ्या लाईन्स म्हणजे तुम्हाला व्यसनमुक्त राहण्यासाठी आठवण करून देणाऱ्या आणि ते पालन करायला लावणाऱ्या लाईन्स म्हणजे म्युरिंग लाईन्स तुम्हाला तयार कराव्या लागतील ना, आणि परत तयार कराव्या लागतील आणि परत रोज त्या तपासून बघाव्या लागतील की हे जागेवर आहे का नाही. मग आता ह्या म्युरिंग लाईन्स काय काय असू शकतात? ह्या म्युरिंग लाईन्स काय काय असू शकतात? तुम्हाला सांगता येईल कुणाला की काय लाईन आपल्याला तयार करता येईल? ओके, अजून? ओके, अजून? तर बघा, मुद्दा लक्षात घ्या, हे जे आहेत ना हे फिक्स आहेत गोष्टी, म्हणजे ह्या रोजच्या रोज करायच्या अशा फिक्स गोष्टी की ज्या तुम्हाला, आता मला सांगा की हे जहाज जे आहे ह्या जहाजाला वाहून नेणारं परत भरकटवणारं कोण आहे? म्हणजे आता ह्या समुद्रातल्या जहाजाला भरकटवणारं कोण कोण आहे? ह्या ज्या काही लाटा येतील ह्या लाटा तुम्हाला किनाऱ्यापासून दूर घेऊन जाणार आहेत.
आता या लाटा तुमच्या जहाजाला किनाऱ्यापासून दूर नेणाऱ्या लाटा कुठल्या कुठल्या? मित्र एक लाट आहे की ते म्हणतात चल रे का होतंय, हां ठीक आहे. बायकोसोबत भांडण झालं, ती एक लाट आहे की ती तुम्हाला नेऊ शकते. हां, कुठलंही ठीक, म्हणजे आपल्या आयुष्यात घडणारे प्रसंग, कुठलेही ट्रिगर्स, कुठलेही चढ उतार हे मला माझ्या त्या व्यसनमुक्तीच्या किनाऱ्यापासून भरकटवणारे आहेत. मला भरकटायचं नाही, त्यासाठी मला स्वतःला बांधून ठेवायचं आहे. मी जर हा पहिला खुंटा आणि त्यासोबतची पहिली दोरी, मी रोज सकाळी उठल्याबरोबर न चुकता ही प्रार्थना म्हणतो, हां, आणि तिथं लिहिलेलं ते फक्त आजचा एक दिवस हे रिमाइंडर मी स्वतःला देतो न चुकता. म्हणजे रोज सकाळी उठलं की मी म्हणतो की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. काहीही झाले तरी आजचा एक दिवस मी व्यसनाच्या पहिल्या घोटापासून स्वतःला दूर ठेवणार आहे. आता ही काय आहे बघा, ह्या दोन्ही काय आहेत? मी न चुकता रोज जर प्रार्थना म्हणत असेल तर हे माझ्यासाठी काय असेल? ही प्रार्थना मी कुठं ऐकली? अंतरंगमध्ये गेल्यावर ऐकली. अंतरंगमध्ये मी कशासाठी गेलो होतो? दारू सोडण्यासाठी गेलो होतो. मला ही प्रार्थना कशासाठी म्हणायला सांगितली आहे? मला काही झालं तरी आजचा एक दिवस दारू प्यायची नाही, हे मला आठवण करून देण्यासाठी प्रार्थना. आता ही जर प्रार्थना मी न चुकता म्हणत असेल तर ही माझ्यासाठी एक व्यसनमुक्तीच्या किनाऱ्याला बांधून ठेवणारी दोरी असू शकते. बरोबर. दुसरा खुंटा, इथं आल्यानंतर मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझ्या इथल्या दिनचर्येमध्ये मला असं सांगितलं की तुम्ही तुमच्या वेळा, जेवणाच्या वेळा, उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा ह्या फिक्स करा. दिवसाला एक फिक्स रुटीन द्या, ते तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करेल. तर मी असं ठरवलं की मी रोज सकाळी म्हणजे माझी म्हणजे याच्यामधले काही ठराविक ठोकताळे म्हणजे माझं सकाळचा व्यायाम, जेवणाची वेळ आणि रात्रीची झोप, हे 3 ठळक गोष्टी मी ठरवल्या की ह्या मी वेळेवर करणारच. मी जेवण केल्याशिवाय घरातून बाहेर पडणारच नाही. मी सकाळी न चुकता व्यायाम करेनच. मी संध्याकाळी वेळेवरच झोपेन. आता हा खुंटा मला परत मदत करेल. मी हे का करायला लागलो आहे? वेळेवर उठलास ना रोज, वेळेवर झोपलास ना, वेळेवर जेवलास ना, असं जर मी रोज स्वतःला विचारत असेल तर मला ती शिस्त लागण्याची शक्यता आणि मी व्यसनापासून दूर राहण्याची शक्यता वाढेल. तिसरं मला अजून एक असं सांगितलं इथं असताना की रोज तुम्ही एक वही दिली तुम्हाला आणि इथं असताना तुम्हाला शिकवलं बाबा की काहीतरी REBT नावाचा काहीतरी कन्सेप्ट शिकवला. काहीतरी A असते, काहीतरी B असते आणि काहीतरी C असते. A म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, निर्माण होणारी परिस्थिती, इतर माणसांचं वागणं. C म्हणजे मी त्याला दिलेला रिस्पॉन्स आणि B म्हणजे त्यावेळेस माझ्या मनामध्ये निर्माण झालेल्या विचार आणि भावनांची आंदोलनं. हे आपण शिकलो. मग हे जगण्यात वापरावं लागतं ना, आणि ते वापरायचं कसं? मग मी जर रोज ठरवलं की रात्री झोपायच्या आधी दिवसभरामध्ये असा कुठेही घडलेला एखादा प्रसंग ज्यावेळेस मी डिस्टर्ब झालो, ज्याच्यामुळं माझ्या पिण्याची शक्यता वाढू शकते, तर त्याला मी कसं हँडल करणार आहे हे मी रोज एक डायरीत लिहीन. एकच प्रसंग रोजचा, आज घडला नाही तर मागचा जुना आठवून लिहीन.
म्हणजे मी काय स्वतःला शिस्त लावेन, स्वतःच्या मनाच्या भरकटण्याला कसं काबूमध्ये ठेवायचं, स्वतःच्या भावनांचं मॅनेजमेंट कसं करायचं. म्हणजे मी रोज संध्याकाळी झोपण्याच्या आधी ही डायरी लिहून दिवसभरातल्या माझ्या भावनांचं मॅनेजमेंट, मी कुठं बरोबर होतो आणि कुठं चुकलो हे जर मी तपासून बघायला लागलो तर माझ्या भरकटण्याची शक्यता कमी होईल. अशा आता ह्या ठराविक सांगितल्या. आता आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार काही लाईन्स आपल्याला नवीन तयार करतात. म्हणजे मी ह्याच्या पुढं ठरवलं किंवा इथून मी घरी गेल्यानंतर रोज संध्याकाळचं किंवा रात्रीचं जेवण मी कंपल्सरी बायकोच्या सोबत जेवेन. एक साधी सवय समजा, बायकोसोबत किंवा सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन. म्हणजे रोजचं संध्याकाळचं 7, 7:30चं किंवा 8चं जेवण मी कंपल्सरी विदाऊट फेल मी कुटुंबासोबतच जेवेन. मग बायको असेल, आई असेल, भाऊ असेल, ह्यांच्यासोबत बसून जेवेन. एवढा साधा जर आपण नियम केला आणि तो रोजच्या रोज पाळला तर माझ्या पिण्याच्या शक्यता किती टक्क्यांनी कमी होतील. म्हणजे हे जर मी नियम पाळला आणि रोज तपासून बघितलं, आज जेवलो का, 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 ही माझी काय असू शकते मग, एक स्ट्रॉंग म्युरिंग लाईन बनू शकते. अजून एखादा हवं की रोज रात्री किमान अर्धा तास मी मुलांसोबत गप्पा मारेन. त्यांचं काय चाललंय, त्यांचा अभ्यास काय चाललाय, त्यांचं बाकीच्या आयुष्यातल्या काय, अर्धाच तास, फार जास्त वेळ नाही. रोज रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास मी मुलांसोबत वेळ घालवेन न चुकता. अशी एखादी म्युरिंग लाईन असू शकते का? असू शकते. हे बघा सर, अशा आणखी ह्या पुढच्या 2 तुमच्यासाठी सोडून देतो. तुम्ही ठरवा की काय असू शकतात तुमच्या इंडिव्हिज्युअली. मग त्यातली एक म्युरिंग लाईन असू शकते की प्रत्येक शुक्रवारी मी फॉलोअपला जाईन आणि ग्रुप अटेंड करेन. ही पण माझी म्युरिंग लाईन असू शकते. कारण की ती लाईन मला परत परत रिमाइंडर करते की दारू सोडायसाठी आलायस, तर दारू सोडायसाठी आलाय. म्हणजे ही या अशा जर म्युरिंग लाईन, आणि ह्या गोष्टी मला समजा रोजच्या रोज तपासायच्यात. आता रोजच्या रोज तपासण्याचा सगळ्यात चांगला मार्ग काय माहिती आहे का? डायरी करा. डायरीमध्ये एक तक्ता करा. त्या पहिल्या तक्त्यामध्ये लिहिले आहेत काय काय माझ्या म्युरिंग लाईन्स आहेत. मग त्या तुम्ही लिहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जे तुमच्या 7 ह्या ज्या म्युरिंग लाईन्स तुम्ही ठरवल्या त्या लिहा. 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च, 4 मार्च. रोज संध्याकाळी झोपायच्या आधी माझं बघा, आज प्रार्थना केली का? राईट. आज दिनाची वेळेवर उठून वेळेवर जेवण केलं का? राईट. आज डायरी लिहिली का? राईट. आज बायकोसोबत जेवलो का? राईट. आज पोरांसोबत वेळ घातला का? राईट. ह्या आठवड्यातला ग्रुप अटेंड केला का? राईट. मग आपण हे रोजच्या रोज मार्क करू. आता इथं काहीतरी मग 25 तारीख आली, मग त्या दिवशी काय केलं आपण माहिती आहे का? प्रार्थना नाही केली, पण हे बाकी सगळं केलं. आता 26 तारखेला तुम्ही म्हणलो की चला प्रार्थना नाही केलं तर सुद्धा पिलो नाही ना, म्हणजे प्रार्थनेची काही गरज नाही. 27 तारखेला परत म्हणालो की चला, मग आता असंच पुढं जात जात आपला 28 एप्रिल आला. मग 28 एप्रिलला मी काय केलं? आता प्रार्थनेची पण गरज नाही, काय सकाळचा व्यायाम रोज रोज करत बसायचा.
आता काय व्हायला लागले बघा. म्हणजे काय झालं, इथं एक म्युरिंग लाईन तुटली, इथं दुसरी तुटली, अजून तिसरी तुटेल, चौथी तुटेल, आणि एके दिवशी आपण 5 मेच्या दिवशी मस्तपैकी पिऊन परत एकदा येतो आणि काय म्हणतो माहिती आहे का, ते काय झालं, सगळं चांगलं चाललं होतं डॉक्टर, पण ते काल ना काही सुधारलंच नाही. पण गंमत बघा, रिलॅप्स काल झाला का? रिलॅप्स कधी झाला? सुरुवात कधी झाली रिलॅप्सची? रिलॅप्सची सुरुवात इथं झाली. पण आपण म्हणतो की काल ते मित्र भेटला आणि सुधारलंच नाही, कसं प्यायला गेलो की प्यायचं नव्हतो. म्हणजे रिलॅप्सेस जे होतात ते एका दिवसात होत नाहीत. रिलॅप्सेस हे असे होतात. मग ते रिलॅप्सेस प्रिव्हेंट करायसाठी काय करावं लागेल? ही जी सवय आहे, ही जर दिनचर्या आपल्याला आखायची आणि ती रोजच्या रोज तपासायची. आपण काय करतो, हे सगळं ठरवतो पण त्याचं चेकिंगच करत नाही, आणि त्यामुळं एक एक गोष्ट कधी निसटायला लागते मध्ये ते आपल्याला समजत नाही. त्यामुळं ते समजून घेता आलं तर आपल्याला, म्हणजे मग हे जर मी पुढचे पहिले 6 महिने आणि त्याच्या पुढचेही 6 महिने, हे 1 वर्ष जर तुम्ही केलं आणि 1 वर्षामध्ये तुमची जर एकही फुली आली नाही, तर तुम्हाला तो वरचा आला तरी सुद्धा पाजवू शकत नाही. प्रोव्हाइडेड काय, एक सुद्धा फुली नाही येऊ द्यायची. म्हणजे ही प्रत्येक लाईन, तुम्ही ठरवलेली प्रत्येक म्युरिंग लाईन जी तुम्हाला व्यसनमुक्तीच्या किनाऱ्याला बांधून ठेवणार आहे, ती जर तुम्ही रोजच्या रोज 1 वर्षभर तपासत राहिलात तर तुम्हाला जगात कोणीच पाजवू शकत नाही. पण तुम्ही जर त्या म्युरिंग लाईन तयार केल्या नाहीत आणि त्या जर तुम्ही रोज तपासल्या नाहीत, त्यामुळं हा पहिला वर्ष जो आहे, म्हणजे तुमचं आपल्याला ठरवायला लागेल की माझा व्यसनमुक्तीच्या ट्रीटमेंटचा कालावधी हा 1 महिन्याचा नसून तो 1 वर्षाचा आहे. आणि मी 1 वर्षभर रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिलो, रेग्युलर औषधं घेतली, रेग्युलर मला आलेल्या सगळ्या समस्या माझ्या काउन्सिलरसोबत चर्चा केल्या, डॉक्टरांसोबत चर्चा केल्या, त्यातून मार्ग काढले, आणि जर मी हे ठरवून रोज स्वतःला रिमाइंडर देत राहिलो तर जगात मला कुणीच पाजवू शकत नाही. पण हे सगळं जर मी नाही केलं तर मला कुणीही पाजवू शकते, कुठलंही कारण मला पुरते. मग आज कोंबडाच का आरवला नाही म्हणून सुद्धा मी दारू पिऊ शकतो. आज सूर्य लवकरच का मावळला म्हणून सुद्धा मी दारू पिऊ शकतो. आज थंडी जास्तच का पडली म्हणून मी दारू पिऊ शकतो. आज लईच गरमी व्हायली आहे म्हणून मी दारू पिऊ शकतो. आज बायको भांडली आहे म्हणून मी दारू पिऊ शकतो. आज बायको लईच लाडात आहे म्हणून मी दारू पिऊ शकतो. काही पुरतं आपल्याला. पण मला प्यायची का नाही प्यायची ह्याचं पहिलं उत्तर नाही प्यायची, आणि मग ते करण्यासाठी मला हे सगळं करायचं आहे. हे जर मला स्वतःला ठामपणानं सांगता आलं, आणि हे नुसतं थिअरीमध्ये नाही, हे आत्ता जे सांगितलं हे प्रॅक्टिकल आहे. हे तुमच्याकडे तुम्हाला डायरी करावी लागेल आणि रोज त्याच्यावर मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. मग बघा कोण पाजू शकते तुम्हाला. तुम्हाला पाजणारे फक्त तुम्ही आहेत. तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीच पाजू शकत नाही जगामध्ये. आणि तुम्हाला प्यायची असली की तुम्ही हे बंद करता. तुम्हाला फॉलोअपला यायची गरज वाटायची बंद झाली की तुम्ही पिणार आहेत हे ठरणार. तुम्हाला प्रार्थना म्हणण्याची गरज वाटायची बंद झाली की तुम्ही पिणार आहे. तुम्हाला औषधांची गरज वाटायची बंद झाली की तुम्ही पिणार आहेत. हे सगळं जर समजलं आणि ते जर आपल्याला वापरता आलं, हो का नाही मित्रा? हे तुझ्या बाबतीमध्ये तू पिणार आहेस हे मला गॅरंटी दिलेलीच आहेस, त्यामुळे मी तुला गृहीत धरत नाही ह्याच्यामध्ये. प्यायचं ना पक्क? अरे प्यायचं, मी तुला 2 महिने ठेवणार, नो प्यावंच लागतंय. 2 महिने कंपल्सरी प्यायचं बघ, विसरू नकोस. गेल्या दिवशी प्यायचं पक्क. खरं म्हणजे भीष्म प्रतिज्ञा केली आहेस तू. त्यामुळं हा सगळा म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या की तो जो फेजेस आहेत, पहिले 5 महिन्याची फेज
जशी महत्त्वाची. नंतरचे जे 5 महिने आहेत तुमचे मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हे सगळं सांभाळायला लागलं तर मग ते रिकव्हरी आहे. मग ती मनाची रिकव्हरी आहे, मग ती शरीराची रिकव्हरी आहे, ती हरवलेल्या नात्यांची रिकव्हरी आहे, दुखवलेल्या नात्यांची रिकव्हरी आहे, गेलेल्या पैशांची रिकव्हरी आहे, गेलेली पदप्रतिष्ठा आहे त्याची रिकव्हरी आहे. त्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं परत मिळू शकतात. म्हणजे अजूनही आयुष्य आनंदी होऊ शकतं जर आपल्याला ह्या सगळ्या दोऱ्या पकडून ठेवता आल्या. म्हणजे बांधून ठेवलंय असा त्यातला अभिप्रेत अर्थ नाही आहे. बांधून कशाला ठेवलंय? फक्त व्यसनमुक्तीच्या किनाऱ्याला. पण त्या व्यसनमुक्तीच्या किनाऱ्यावर प्रगतीच्या इतक्या संधी आहेत की ज्या व्यसनाच्या समुद्रामध्ये भरकटल्यावर मिळणार नाही आहेत. तो त्यातला मतितार्थ आपल्याला लक्षात घेता आला तर आपल्याला स्वतःला सांभाळता येऊ शकेल. हा सगळा कन्सेप्ट आज परत एकदा तुमच्या काउन्सिलरकडून नीटपणाने समजून घ्या, तुमच्या डायरीत उतरवून घ्या, त्याच्यासाठीच्या प्लॅनिंग्स करायला सुरुवात करा. मग इथंच अजून तुमचे 15-20 दिवस तुमचे इथं असतील तर इथंसुद्धा तुमच्या काय म्युरिंग लाईन्स असू शकतात. म्हणजे मला न बोलवता मी स्वतःहून उठून योगाला येतो, मला ढकलत आणावं लागत नाही, मला हलवून उठवावं लागत नाही, मी स्वतःहून पटकन ठरवून पहिल्या हाकेला उठतो, जेवणाला मी पटकन वेळेवर जातो, मी रोज रात्री डायरी न चुकता लिहितो, मी माझे सगळे प्रश्न माझ्या काउन्सिलरसोबत रोजच्या रोज चर्चा करतोच. हे सगळं करणं म्हणजे इथल्या म्युरिंग लाईन्स आहे. इथं सवय लागली तर घरी जाऊन ते करण्याची सवय लागेल. त्यामुळे इथंसुद्धा तक्ता बनवा की आज मी काउन्सिलरशी व्यवस्थितपणानं बोललो का, आज मी वेळेवर उठलो का, आज मी मनापासून व्यायाम केला का, आज मी मनापासून डायरी लिहिली का. ह्या सगळ्या गोष्टी आज इथं असताना सुरू करा म्हणजे तुम्हाला त्या घरी वापरता येतील.